हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आवाजामध्ये माझा थोडासा बदल झालेला असेल कारण की मला झालेली आहे सर्दी। नेहमीप्रमाणे आजचा देखील आपला डेली रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर आज करायचे आहेत आपल्याला सांडगे किंवा त्याला मटकीचे वडे असं सुद्धा म्हटलं जातं। पण ते करण्याआधी घरातली सगळी कामे मला करून घ्यायची होती, कारण की आपण जर उन्हाळी काम करत बसतो तर घरातली कामं नक्कीच मागे राहतात आणि प्रत्येक कामाला ज्या त्या ठिकाणी ते महत्त्व द्यायलाच लागतं। स्वयंपाक हा तर सकाळी करावाच लागतो, त्यामुळे मी एकीकडे स्वयंपाक करायला घेतला होता आणि दुसरीकडे सासूबाईंनी सांडग्याचं पीठ मळायला घेतलं। कारण की सांडग्याचं पीठ जेवढं लवकर मळेल तेवढं ते छान असं मुरतं, कारण की मग माझं सगळं काम होईपर्यंत हे पीठ छान असं मुरेल। तर त्यांना सुद्धा 8 वाजता रानात जायचं होतं, त्यामुळे माझी एकीकडे स्वयंपाकाची गडबड चालू होती आणि मग त्यांनी देवपूजा करून हे पीठ मला मळून दिलं। आता स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती मोड आलेल्या हुरडयाची भाजी, त्यासाठीचं वाटण सुद्धा काढून घेतलं आणि मग बाकीचे जे कामं आहेत त्याला सुरुवात केली। आता या इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता माझी बरीचशी कामे तशीच आहेत, ती होईपर्यंत नक्कीच आपलं हे पीठ छान असं भिजल। तर आता पहिले चहा झाला होता, नंतर परत चहा ठेवला कारण की चहा चपातीचा नाश्ता हा सगळ्यांना करायचा होता। भाजी केली आणि ती शेगडीवर नेऊन ठेवली, पोळपट वगैरे पुसून घेतला आणि मग चपात्या करून घेतल्या। चपात्या करत असतानाच सकाळी 7:45 वाजता सगळ्यांचा नाश्ता झाला होता, कारण की मिस्टरांना सुद्धा 8 वाजता जायचं होतं कंपनीत आणि बाकीच्यांना सगळ्यांना 8 वाजताच रानात जायचं होतं। त्यामुळे मग एकदा त्यांचं जेवण वगैरे झालं की मी बाकीच्या कामांना मोकळी। तर माझ्या मागच्या वर्षीच्या भरपूर अशा चकल्या शिल्लक आहेत, त्यामुळे आता मी ह्याच्या चकल्या केल्या आहेत यावर्षी, त्या सगळ्या मम्मीला देणार आहे कारण की तिला पण एकटीला करणं होत नाही। घरातली सगळी कामे आवरून गॅस वाटा स्वच्छ करून बाहेर आले आणि त्यानंतर जे आपल्या म्हशीचे पारुड आहेत त्यांना सावलीत बांधलं आणि मोटर चालू केली, कारण की मोटर चालू केल्याशिवाय तर पाणी येत नाही। मला पहिले ही मोटर चालू करायला भीती वाटायची, कारण की लाईटीचं काम असतं आणि मला येत पण नव्हतं। पण एकदा मी ट्राय केलं आणि त्यानंतर मला ते जमलं। प्रत्येक काम ही यायलाच पाहिजे, म्हणजे कोणी घरात नसलं तरी नडत नाही, आपलं आपण करायला सक्षम असतो। हे अशा मोठ्या 2 नारळाच्या झाडाखाली ही पारडं दिवसभर असतात। तर मी बाकीची सगळी कामे करून घेतली, धुणं पण जास्त होतं, भांडी पण जास्तीच होती। आता ही बाहेरची सगळी कामे झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन तर आधीच केला होता। मग त्यानंतर आता मी सांडगे करून घेणार आहे। घरातलं झाडून वगैरे सगळं झालं होतं। घरातली सगळी कामे होईपर्यंत मला 11:30 वाजले आणि मग त्यानंतर सांडगे करण्यासाठी ज्या सासूबाईंच्या आई आहेत त्यांना मदतीला घेऊन मग आम्ही दोघींनी सांडगे केले आणि त्या घरी येऊ शकत नव्हत्या, त्याच्यामुळे मग हे सगळं त्यांच्याच इथं नेलं आणि तिथेच दोघींनी मिळून सुद्धा सांडगे केले। तर मला हे सांडगे तोडता आले की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की कोणाकोणाचे याच्यापेक्षा सुद्धा बारीक असे सांडगे असतात। आणि जे एवढे आता सांडगे तोडून झाल्यानंतर मला हे ताट परत घरी उन्हात नेऊन ठेवायचं होतं।
तर अशा पद्धतीने आता मी हे ताट घरी ठेवूपर्यंत त्यांनी दुसऱ्या ताटावर करायला सुरुवात केली होती. मग ते ताट घरी नेऊन ठेवलं आणि बाकीचे सुद्धा मग सांडगे करून ते सुद्धा घरी आणले. हे सगळे सांडगे करायला 1 तास सहज गेला. त्यानंतर जी माझी बाकीची कामे होती ती केली. एक साडी अर्जंट पिकोफॉलला आली होती, ती सुद्धा मला द्यायची आहे. साडीचा कलर अत्यंत छान, म्हणजे साडीच एवढी छान आहे ती. तर त्यासाठी आता जो फॉल सकाळी धुवून घेतला होता तो सुद्धा इस्त्री केला. तर हा त्याचा ब्लाऊज पीस आहे, तो सुद्धा व्यवस्थित कट करून घेते. आणि जो पदर आहे तिथे सुद्धा लेस वगैरे काही नाही, तर ते सुद्धा मला छान असं कट करून घ्यायचं आहे. कारण की दुसऱ्याच्या महागाच्या ज्या साड्या असतात त्या आपल्याला व्यवस्थितच करून द्याव्या लागतात. साडी पिकोफॉल झाल्यानंतर जे बाकीचे परकर होते त्यांना सुद्धा टिपा मारून घेतल्या. दुपारच्या वेळेस झोपायचं नाही म्हटलं तर हा टाइमपास मला चांगलाच होतो. त्यानंतर एक ब्लाऊज पण शिवायचा होता, पण तो अर्धा शिवून झाला. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, बाकीची सगळी कामे केल्यानंतर त्यामध्ये करायचं होतं मला डाळीचं बेसन. तर जे सांडगे आपण केले होते ते सुद्धा थोडेसे तळून पाहिले, कारण की सांडगे वाळायला जास्त वेळ लागत नाही. कोणतीही उन्हाळ्याचे पदार्थ केले की पहिले ते तळून बघायचे कसे होतात. आणि त्यानंतर आता बेसन म्हटलं तर कोरडाई ही आली, तर यासाठी कोरड्या सुद्धा तळून घेतल्या. आणि त्यानंतर आपलं हे डाळीचं बेसन करायला टाकलं. त्यामध्ये जिरी, आलं, लसूण, तसेच कोथिंबीर नव्हती, पण आपला मिरच्या, हिरव्या मिरच्या, हे सगळं घालून हे बेसन मी तयार केलेलं आहे. आणि हे बेसन असंच कोरडंच खायला खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने एकदम साधा आणि सिंपल आजचा बेत होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.